नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर पडणार, अजित पवार म्हणाले निवडणूक आयोगाने सांगितल्या 16 तारखेलाच पैसे देणार। महापालिकेसाठी महायुतीचा वचननामा जाहीर, मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार, बेस्ट बसच्या तिकिटात महिलांना 50% सूट। गोरेगावात भाजप मनसे कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, प्रचाराच्या टेबलवरून झाला वाद। आणि शिवसेना ठाकरे गटाच्या निष्ठावंतांचा पक्षाला राम राम, दगडू सपकाळ शिंदे गटात दादांचे नेतृत्व दगडासारखे मजबूत, एकनाथ शिंदे। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। गेवराई पोलीस ठाणे हद्दीत पाहिजे असलेला आणि फरारी असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना सदर आरोपी हा घरी आला असल्याची दिनांक 10/1/2026 रोजी गेवराईचे PI किशोर पवार यांना गोपनीय माहिती मिळाल्यावरून PI किशोर पवार यांनी सदर माहिती वरिष्ठांना देऊन गेवराई पोलीस ठाणे येथील API संतोष जंजाळ, PSI संजय उदगीरकर, ग्रेड PSI श्रीमंत उबाळे, कल्याण राठोड, रामराजे काकडे आणि गोरक्ष डोके यांचे पथक सदर आरोपीस पकडण्यासाठी रवाना केले। सदर पथकाने आरोपीच्या घराजवळ जाऊन सापळा लावला असता आरोपी घरातून पळून जात असतानाच अंदाजे 1 किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेऊन गेवराई पोलीस ठाणे येथे आणून त्याच्या गुन्ह्याचा अभिलेख तपासला असता जेव्हा गुन्हा घडला त्यावेळी सदर आरोपी हा बालक असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर विधी संघर्षग्रस्त बालकास बाल न्याय मंडळ बीड यांच्या समक्ष हजर करण्यात आले। तर सदर गुन्ह्याचा पुढील तपास PSI संजय उदगीरकर हे करत आहे। बीड तालुक्यातील नेकनूरच्या आठवडी बाजारात रविवारी मोठ्या चोरीची धक्कादायक घटना घडली असून चोरट्याने तब्बल सुमारे 15 किलो चांदी लंपास केल्याने बाजारात एकच खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात भीतीचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। ही चोरीची घटना नेकनूर पोलीस ठाण्यापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर घडल्याने नागरिकात आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे। रविवारी नेकनूर येथील आठवडी बाजार असल्याने येथील सोन्याचे व्यापारी बबन पांडुरंग कानडे यांनी नेहमीप्रमाणे बाजारात पाल ठोकून दुकान मांडत होते। याच वेळी बाजारातील गजबजलेल्या वातावरणात दुकान लावण्याची तयारी सुरू असतानाच विक्रीसाठी आणलेली सुमारे 15 किलो चांदी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले। सदर चांदीची अंदाजे किंमत सुमारे 40 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे। नेकनूरच्या आठवडी बाजारातून यापूर्वीही मोबाईल, पर्स, दुचाकी तसेच इतर मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटना घडत असतानाच आता एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे। पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ असलेल्या ठिकाणी घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तर या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते। परंतु या प्रकारामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आठवडी बाजारात तातडीने कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात यावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे। अंबाजोगाई येथील नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापिका ममता श्याम सुंदर जखोटिया राठी या 70 ते 80% भाजल्याची धक्कादायक घटना दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी दुपारच्या सुमारास घडली होती। आग अचानक लागली आणि त्यात मी भाजले, माझी कोणाविरोधातही तक्रार नसल्याचा जबाब प्राध्यापक राठी यांनी स्वतः पोलिसांना दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला होता। मात्र या प्रकरणात आता एक नवीन वळण आले असून ही घटना अपघात नसून घातपात असल्याचा संशय ममता यांचे सासरे दिलीप बन्सीलाल जखोटिया यांनी व्यक्त केला आहे। त्यांनी या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात सखोल चौकशीची मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे। दिलीप जखोटिया यांच्या अर्जानुसार ममता जखोटिया गेल्या 15 वर्षापासून अंबाजोगाई येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत। दिनांक 4 जानेवारी रोजी दुपारी त्यांनी पती श्याम सुंदर यांना फोन करून आपण भाजल्याचे आणि उपचारासाठी धनराज आर्य नामक व्यक्तीसोबत लातूरला येत असल्याचे सांगितले। लातूर येथील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्या 70 ते 80% भाजल्याचे सांगितले। ममता यांनी सुरुवातीला दिलेल्या माहितीनुसार त्यांचे सहकारी प्राध्यापक धनराज आर्य हे मानसिक तणावामुळे आत्महत्या करायला गेले होते। त्यांना वाचविण्यासाठी ममता तिथे गेल्या असता त्यांच्यात झालेल्या वादावादीत धनराज यांच्या हातातील डिझेल ममता यांच्या अंगावर पडले आणि त्यांना आग लागली। मात्र ही सर्व माहिती बनावट असून हा प्रकार संशयास्पद असल्याचा दावा त्यांच्या सासऱ्यांनी केला आहे। पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी दिलीप जखोटिया यांनी अर्जात नमूद केले आहे की ममता यांना कोणी धमकावले आहे का किंवा यामागे काही घातपात आहे का याची चौकशी होणे गरजेचे आहे। यासाठी त्यांनी पुरावा म्हणून धनराज आर्य आणि ममता यांच्यातील व्हॉट्सअप कॉल्सचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे सादर केले आहेत। मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स CDR तपासून या प्रकरणाचा छडा लावावा आणि आपल्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे। या अर्जाच्या प्रती पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनाही माहितीसाठी देण्यात आल्या आहेत। दरम्यान प्राध्यापक ममता राठी यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे।
जैन धर्मियांसाठी सर्वात मोठे मानले जाणारे संथारा व्रत हे चौसाळा येथील श्रीमती श्यामलबाई अमृतलालजी लोढा यांनी स्वीकारले आहे. आज दिनांक 11/1/2026 रोजी रविवार हा चौथा दिवस आहे. त्यांच्या निवासस्थानी दिनांक 8/1/2026 गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजता परमपूज्य महासती नवकार आराधिका डॉक्टर प्रतिभाजी मसा, पपू सिद्धी सुधाजी मसा, स्वाध्याय साधिका कुसुम कंवरजी मसा, प्रवचन प्रभाविका अरुण प्रभाजी मसा, शासनरत्न जयश्रीजी मसा यांनी त्यांना संथारा व्रताची शपथ दिली. ज्येष्ठ श्रावक प्रेमचंद उर्फ बाबूशेठ लोढा यांच्यासह 5 पंच यांच्या उपस्थितीत त्यांना ही शपथ देण्यात आली. सहज भावनेने स्वीकारलेल्या या संथारा व्रती साधिकेच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन समृतलालजी, राजेश कुमार, उमेश कुमार, आनंद कुमार लोढा आणि सौ मनीषा राहुल सोनी मंडलेचा आणि लोढा परिवार चौसाळा तसेच जितेंद्र हरकचंद बलदोटा सोलापूरकर यांनी केले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीशी संलग्न असलेले सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK कृषी महाविद्यालय बीड येथील विद्यार्थ्यांचा मशरूम उत्पादनाकडे कल वाढलेला दिसून येत आहे. कमी खर्चात जास्त नफा आणि विविध प्रकारच्या मशरूम लागवडीतून मिळणारे यश यावर भर दिला जात आहे. ज्यात कमी जागेत कमी भांडवलात घरगुती आणि व्यावसायिक स्तरावर ऑयस्टर धिंगरी मशरूमची शेती करून चांगला नफा मिळत आहे. ग्राहकांना मशरूमच्या औषधी आणि पोषक गुणांची सविस्तर माहिती देण्यात येते. आहार तज्ज्ञांच्या मते मशरूम हे केवळ एक भाजी नसून ते अनेक आजारांवर प्रभावी ठरणारे नैसर्गिक औषध आहे. या प्रकल्पात सहभागी असलेले कृषीदूत योगेश कुटे, माधव सानप, रोहित भोसले, शिवराज पाटील, सागर बांगर व सर्व मॉड्यूल बॅच उपक्रमाला माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तर महाविद्यालयाचे सहसचिव डॉक्टर GV साळुंके, प्राचार्य डॉक्टर SP मोरे, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक डॉक्टर ST शिंदे, प्राध्यापक DB राठोड, प्राध्यापक डॉक्टर ESG माने आणि उपक्रमाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्राध्यापक LM बोंद्रे यांचे या उपक्रमाला मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. रोटरी क्लब ऑफ गेवराईच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधत गेवराई तालुक्यातील 5 कर्तृत्ववान महिलांचा रोटरी क्लबच्या मान्यवरांच्या हस्ते आदिशक्ती सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती प्राध्यापक राजेंद्र बरकसे यांनी दिली. या पुरस्काराचे स्वरूप महावस्त्र, शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ असे आहे. हा सन्मान सोहळा दिनांक 19 जानेवारी रोजी बीड रोडवरील हॉटेल निसर्ग येथे संपन्न होणार असून यावेळी रोटरी इंटरनॅशनल प्रांतपाल सुधीर लातुरे, जयेश पाटील यांच्या पत्नी सौ पारुल पटेल, रोटरी क्लब सोलापूरच्या अध्यक्षा धनश्री केळकर, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाईच्या अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर रोहिणी पाठक आदींची उपस्थिती असणार आहे. यासाठी प्रोजेक्ट चेअरमन म्हणून धर्मराज करपे हे काम पाहत असून कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे सचिव प्रवीण जैन, उपाध्यक्ष सुदाम धुपे, कोषाध्यक्ष सुरेश बर्गे, सहसचिव डॉक्टर नागनाथ मोटे, व्होकेशनल सर्व्हिसचे चेअरमन राजेंद्र डेंगे, क्लब ॲडमिनिस्ट्रेशन चेअरमन गणेश कुलकर्णी आदी परिश्रम घेत आहेत. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.